नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, शेवंती हे कोणत्या प्रकारचे एक फुलपीक आहे? शेवंती हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे एक फुलपीक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लघुदिनप्रेमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, पर्जन्यमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? पर्जन्यमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रेन गेज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, ग्रीनहाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या UVS फिल्मची जाडी किती असते? ग्रीनहाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या UVS फिल्मची जाडी किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 200 मायक्रॉन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता आहे? खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, निलगिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, जनावरांना उपयुक्त पडणारे बारमाही गवत कोणते आहे? जनावरांना उपयुक्त पडणारे बारमाही गवत कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मारवेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, मूळदूस या रोगासाठी वापरले जाणारे औषध कोणते आहे? मूळदूस या रोगासाठी वापरले जाणारे औषध कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कॉर्ड लिव्हर ऑइल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात मांस व दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळीचा वापर करतात? महाराष्ट्रात मांस व दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळीचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, उस्मानाबादी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भंडारा या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, रस शोषणारी किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावी? रस शोषणारी किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावी? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आंतरप्रवाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, RBIची शेती पतपुरवठ्याची सर्व कामे करणारी शिखर संस्था म्हणून कोणती बँक कार्य करते? RBIची शेती पतपुरवठ्याची सर्व कामे करणारी शिखर संस्था म्हणून कोणती बँक कार्य करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, फळे यंत्राच्या सहाय्याने शिकविण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? फळे यंत्राच्या सहाय्याने शिकविण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डिहायड्रेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, लिंबू लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये? लिंबू लागवड खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चुनखडीयुक्त या प्रकारच्या जमिनीत करू नये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, द्राक्षाची खरड छाटणी कोणत्या महिन्यात करतात? द्राक्षाची खरड छाटणी खालीलपैकी कोणत्या महिन्यात करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, एप्रिल या महिन्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, खुपरी सुंदरी हे कोणत्या पिकाची जात आहे? खुपरी सुंदरी हे खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बटाटा या पिकाची जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अकोला या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती आहे? राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, चिमासाहेबी कशाची सुधारित जात आहे? चिमासाहेबी खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, द्राक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोह व जस्ताचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, निचरण प्रक्रियेत अगदी सहजपणे नष्ट होणारे पोषणद्रव्य कोणते आहे? निचरण प्रक्रियेत अगदी सहजपणे नष्ट होणारे पोषणद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, उस्मानाबादी शेळीच्या सुधारित जातीस कोणत्या नावाने ओळखले जाते? उस्मानाबादी शेळीच्या सुधारित जातीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फुले उन्नती.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. बॅसालिन हे खालीलपैकी काय आहे? बॅसालिन हे खालीलपैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तणनाशक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. ICAR या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ICAR या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटास सर्वाधिक फायदा झाला? हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटास सर्वाधिक फायदा झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तृणधान्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता? पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहर गळतो? खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहर गळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मावा तुडतुडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राचा साखर उतारा खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्राचा साखर उतारा खालीलपैकी किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 11.15. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय वनविषयक धोरणानुसार किती जमीन जंगलव्याप्त असावी? राष्ट्रीय वनविषयक धोरणानुसार किती जमीन जंगलव्याप्त असावी? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 33%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. विजय आणि विशाल या जाती खालीलपैकी कोणत्या पिकाच्या आहेत? विजय आणि विशाल या जाती खालीलपैकी कोणत्या पिकाच्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हरभरा या पिकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. हृदयविकाराच्या व्यक्तींना खालीलपैकी कोणत्या तेलाचा खाद्य म्हणून उपयोग होतो? हृदयविकाराच्या व्यक्तींना खालीलपैकी कोणत्या तेलाचा खाद्य म्हणून उपयोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, करडई तेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. कल्याण सोना आणि सोनालिका ह्या जाती खालीलपैकी कोणत्या गव्हाच्या आहेत? कल्याण सोना आणि सोनालिका ह्या जाती खालीलपैकी कोणत्या गव्हाच्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मेक्सिकन गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय खालीलपैकी कोठे आहे? भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. अंजिराची कोणती जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे? अंजिराची कोणती जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुना फिग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कांचन, कृष्णा आणि फ्रान्सिस व चकैया या खालीलपैकी कोणत्या कोरडवाहू फळाच्या जाती आहेत? कांचन, कृष्णा आणि फ्रान्सिस व चकैया या खालीलपैकी कोणत्या कोरडवाहू फळाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आवळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. पशुधन खाद्यांपैकी काय प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य आहे? पशुधन खाद्यांपैकी काय प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भुईमुंग पेंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते? टी मॉस्किटो ही कीड खालीलपैकी कोणत्या फळपिकावर पडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, काजू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. बोर या फळाच्या लागवडीत अग्रेसर असलेले राज्य कोणते? बोर या फळाच्या लागवडीत अग्रेसर असलेले खालीलपैकी राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. कोणत्या वर्षापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली होती? कोणत्या वर्षापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1951. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. भारतात सर्वात जास्त वनांची संख्या कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वात जास्त वनांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिझोरम या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. भारतामध्ये कोणत्या पिकाखालील क्षेत्र एकूण लागवडीखालील क्षेत्रांमध्ये सर्वाधिक आहे? भारतामध्ये कोणत्या पिकाखालील क्षेत्र एकूण लागवडीखालील क्षेत्रांमध्ये सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. चोपण जमीन सुधारण्यासाठी कोणत्या भूसुधारकाचा वापर करतात? चोपण जमीन सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भूसुधारकाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जिप्सम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पाण्याच्या कोणत्या भागावर दिसते? बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पाण्याच्या खालीलपैकी कोणत्या भागावर दिसते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, शेंड्याची पाने.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे? गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. व्हाईट लेन हॉर्न कोंबडीच्या नरास काय म्हणतात? व्हाईट लेन हॉर्न कोंबडीच्या नरास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कॉकरेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्राच्या तुलनेने पंजाबमध्ये गव्हाची उत्पादकता जास्त असण्याचे प्रमुख कारण म्हणजे काय? महाराष्ट्राच्या तुलनेने पंजाबमध्ये गव्हाची उत्पादकता जास्त असण्याचे प्रमुख कारण म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, थंड हवामानाचा जास्त कालावधी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील एकूण सिंचनांपैकी सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या सिंचन माध्यमाने भिजविले जाते? महाराष्ट्रातील एकूण सिंचनांपैकी सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या सिंचन माध्यमाने भिजविले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विहीर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्यात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 9. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्या न तुटता फुटवे येतात? खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्या न तुटता फुटवे येतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गवताळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. पिकांना फुटवे येण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते? पिकांना फुटवे येण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्फुरद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. वारा संरक्षके फळझाडापासून किती दूर अंतरावर लावण्यात येतात? वारा संरक्षके फळझाडापासून किती दूर अंतरावर लावण्यात येतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 40 फूट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी पालक या पालेभाज्यांची सुधारित जात कोणती आहे? खालीलपैकी पालक या पालेभाज्यांची सुधारित जात कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी सर्व म्हणजेच यापैकी सर्व. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.